नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत. आज आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 मधील प्रश्न 4 घेणार आहोत. प्रश्न 4 आहे, खालील निश्चयकाच्या किमती काढा. इथं निश्चयक दिलेला आहे. निश्चयकाच्या फक्त आपल्याला किमती काढायच्या आहेत. निश्चयकाच्या किमती काढताना फक्त एकच लक्षात ठेवा, तिरकस गुणाकार करायचा आणि आलेल्या गुणाकारांची वजाबाकी करायची. म्हणजे इथं 4 गुणिले 7 तिरकस गुणाकार वजा 3 गुणिले 2 बरोबर 4 साते 28 वजा 3 दुणे 6. 28 वजा 6 बरोबर 22. म्हणजे या निश्चयकाची किंमत आलेली आहे 22. पुढचं उदाहरण घेऊया. पुढचा निश्चयक आहे 5 वजा 3 वजा 2 1. इथे सुद्धा तिरकस गुणाकार करा आणि आलेल्या गुणाकारांची वजाबाकी करा. 5 गुणिले 1 वजा 2 गुणिले वजा 3. आता जर वजा चिन्ह असेल तर ते संख्या कंसात टाका. वजा 2 गुणिले वजा 3 बरोबर. आता हा गुणाकार करायचा आपल्याला. 5 1 5. हे वजा चिन्ह आहे तसंच आणि 2 6 आणि समान चिन्हांचा गुणाकार धन येतो म्हणून ही संख्या धन आहे. म्हणून 5 वजा 6. आता 5मधनं 6 जात नाही म्हणून 6मधनं 5 गेले 1. इथे भिन्न चिन्ह आहेत. याला धनचिन्ह आहे, याला ऋणचिन्ह आहे. मग भिन्न चिन्ह असतील तर वजाबाकी करा. 6मधनं 5 गेले 1 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे 6 इथं मोठी आहे, 6चं चिन्ह ऋण आहे म्हणून इथं हे ऋणचिन्ह. म्हणजे उत्तर आलेलं आहे या निश्चयकाचं उत्तर आलेलं आहे वजा 1. पुढचं उदाहरण घेऊया. निश्चयक तुम्हाला दिलेलं आहे 3 1 वजा 1 4. इथे सुद्धा आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहे. 3 गुणिले 4 वजा 1 गुणिले 1. वजा चिन्ह असेल तर ते नेहमी कंसात टाका. वजा 1 गुणिले 1 बरोबर 4 त्रिक 12. हा वजा आहे तसाच आणि वजा 1 गुणिले 1 वजा 1 कारण हे भिन्न चिन्ह आहेत. 1 1 1 आणि भिन्न चिन्हांचा गुणाकार ऋण येतो म्हणून हा ऋण 1 बरोबर 12 आहे तसेच वजा गुणिले वजा अधिक 1 बरोबर 12 आणि 1 13. ह्या निश्चयकाचं उत्तर आलेलं आहे 13. आता आपल्याला पुढचा प्रश्न घ्यायचा आहे. प्रश्न 5. खालील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. आता क्रेमरच्या पद्धतीने आपल्याला उदाहरण ही सोडवायचं आहेत. हे एक सामायिक समीकरणं सोडवायची आहेत आणि आपल्याला x yच्या किमती काढायच्या आहेत. तर क्रेमरच्या पद्धतीने एक सामायिक समीकरणं सोडवताना दिलेली समीकरणं जी आहेत ती ax अधिक by बरोबर c या स्वरूपातच असली पाहिजे. क्रेमरच्या पद्धतीने एक सामायिक समीकरणं सोडवताना समीकरणं ही ax अधिक by बरोबर c या स्वरूपातच असली पाहिजे आणि जर ती नसतील तर या स्वरूपात आपण आणून घ्यायचे आहेत आणि मगच आपण ते उदाहरण सोडवायचं आहे. आता इथं पहिलं बघूया आपण. पहिलं एक सामायिक समीकरण हे आपल्याला दिलेलं आहे ax अधिक by बरोबर c मध्ये. म्हणून 6x वजा 3y बरोबर वजा 10 आणि पुढचं आपल्याला 3x अधिक 5y वजा 8 बरोबर 0. म्हणजे हे एक सामायिक समीकरण क्रेमरच्या पद्धतीने सोडवताना आपल्याला ax अधिक by बरोबर c या स्वरूपात आपल्याला आधी आणून घ्यावं लागेल. म्हणून आता हे 3x अधिक 5y डाव्या बाजूला आहे तसेच 3x अधिक 5y बरोबर हा वजा 8 उजव्या बाजूला न्यायचा आहे. वजा 8 उजव्या बाजूला गेल्यानंतर तो ऋण आहे धन होणार आहे म्हणजे बरोबर 8. अशा पद्धतीने आपल्याला ax अधिक by बरोबर c या स्वरूपात दोन्ही समीकरणं तयार करायची आहेत आणि मग उदाहरण सोडवायचं आहे. आता क्रेमरच्या पद्धतीने उदाहरण सोडवताना ते कसे सोडवायचे
याचा एक सोप्या पद्धतीने आपल्याला कसे सोडवता येतील किंवा dx dy किमती काढण्यासाठी ते कॉलम जे आपण लिहितो ते कुठल्या क्रमाने लिहायचे यासाठी अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ सांगितलेली आहे. सराव संच 1.3 त्या पद्धतीने मी सोडून दाखवलेला आहे. तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता इथं या रोजना हे जे कॉलम आहेत आपल्याला इथं नंबर द्या 1 2 3 1 2 पेन्सिलने द्या म्हणजे तुमचा गोंधळ होणार नाही. 1 2 3 असे या ठिकाणी पदांना जे किंवा चलांचे जे सहगुणक आहेत त्या सहगुणकांना इथं आपल्याला आणि ह्या शेवटच्या कॉलमला इथं आपण 3 नंबर द्यायचा आहे. म्हणजे 1 2 3 या पद्धतीने आपल्याला हे लिहायचं आहे. आता 3 संख्या तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. डी साठी 12, dx साठी 32 आणि dy साठी 13. dx dy 12 32 13 या 3 संख्या लक्षात ठेवा म्हणजे तुमचं क्रेमरच्या पद्धतीने उदाहरण कधीच चुकणार नाही. आता आपल्याला पहिल्यांदा डी काढायचा आहे. मग डी काढण्यासाठी 12 म्हणजे काय की पहिला कॉलम आणि दुसरा कॉलम जे हे आपल्याला लिहायचे आहेत. पहिला कॉलम आणि दुसरा कॉलम म्हणजे इथं जे एक्स वायचे सहगुणक आहेत ते जसेच्या तसे लिहा. 6 3 वजा 3 5 6 3 वजा 3 5 आणि मग निश्चयकाची किंमत काढतो त्याप्रमाणे तिरकस गुणाकार करून सोडवायचा आहे. 6 गुणिले 5 वजा हा वजा 3 आपण कंसात टाकायचा आहे. वजा 3 गुणिले 3 बरोबर 6 पंचे 30 वजा 3 त्रिक 9 आणि भिन्न चिन्हांचा गुणाकार ऋण येतो म्हणून आपण कंसात टाकलं आहे ऋण 9. 30 वजा 9 बरोबर 30 वजा गुणिले वजा अधिक 9 म्हणजे आपल्याला 30 अधिक 9 बरोबर 39. म्हणजे डीची किंमत आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. डी बरोबर 39. आता पुढची किंमत काढायची आहे आपल्याला dx. dx साठी काय संख्या लक्षात ठेवायची आहे आपल्याला 32 म्हणजे तिसरा कॉलम आणि दुसरा कॉलम यातला तिसरा कॉलम म्हणजे वजा 10 8 आणि दुसरा कॉलम म्हणजे वजा 3 5. तिरकस गुणाकार वजा 10 गुणिले 5 वजा 3 कंसात टाका वजा 3 गुणिले 8 बरोबर 10 5 50 आणि भिन्न चिन्हांचा गुणाकार ऋण येतो म्हणून ऋण 50. हे वजा आहे तसंच 8 त्रिक 24 आणि भिन्न चिन्हांचा गुणाकार ऋण म्हणून वजा 24 बरोबर वजा 50 आहे तसेच वजा गुणिले वजा अधिक 24 वजा 50 अधिक 24. आता इथं भिन्न चिन्ह आहेत. भिन्न चिन्ह असतील तर त्यांची वजाबाकी करायची म्हणजे 50मधनं 24 वजा करायचे. 10मधनं 4 गेले 6 चा 1 2 1 3 5मधनं 3 गेले 2 26 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे इथं 50 ही संख्या मोठी आहे म्हणून त्याचं चिन्ह ऋण म्हणजे उत्तर आलेलं आहे ऋण 26. म्हणजे या ठिकाणी आपल्याला dx बरोबर ऋण 26 ही किंमत मिळालेली आहे.
डी आणि डी एक्सची किंमत आपण काढलेली आहे. आता आपण डी वायची किंमत काढायची आहे. डी वाय बरोबर 13 लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे कॉलम पहिला आणि तिसरा. इथं पहिला 6, 3 आणि -10 8 बरोबर 6 × 8 -10 × 3 8 × 48 -10 × 30. भिन्न चिन्हांचा गुणाकार ऋण येतो म्हणून -30 बरोबर 48 -× अधिक 30. 48 आणि 30 78. म्हणजे डी वाय आपल्याला किंमत मिळालेली आहे डी वाय बरोबर 78. आता आपल्या क्रेमरच्या पद्धतीने एक्स आणि वायच्या किमती काढायच्या आहेत. मग एक्स बरोबर dx/d आणि y बरोबर dy/d. dxची किंमत आहे -26 आणि डीची आहे 39. dxची किंमत -26 आणि डीची 39. त्या किमती आपण इथे ठेवूया. आता -26 डीची किंमत 39. इथं भाग द्या. पाढेपाठ असतील तर आपल्याला पटकन लक्षात येते. इथं 13ने भाग जातो आहे. 13 दुणे 26 आणि 13 त्रिक 39. एक्स बरोबर -2/3. आता वायची किंमत काढूया आपण. डी वाय बरोबर 78 आणि डी बरोबर 39. 39 × 39 39 दुणे 78 म्हणजे वाय बरोबर 2. आता उकल आपल्याला मिळालेली आहे. समीकरणाची उकल एक्स वाय बरोबर एक्सची किंमत -2/3 आणि वायची किंमत 2. दुसरं गणित घेऊया. 4m - 2n बरोबर -4. 4m अधिक 3n बरोबर 16. आता ही दोन्ही एक सामायिक समीकरणं एकाखाली एक लिहून घ्या. 4m - 2n बरोबर -4 आणि 4m अधिक 3n बरोबर 16. मग यांना नंबर द्या. 1 2 3. डीसाठी 12. आता आपल्याला डीची किंमत काढायची आहे. 12 म्हणजे कॉलम नंबर 1 आणि 2. 1 आणि 2. 4 4 -2 3. आता आपण हा डिटर्मिनंट लिहिलेला इथं 4 4 -2 3. आता फक्त तिरकस गुणाकार करा आणि वजाबाकी करा. 4 × 3 -2 × 4. 4 × 3 -2 × 4 बरोबर 4 त्रिक 12 4 दुणे 8 आणि भिन्न चिन्हांचा गुणाकार वजा येतो म्हणून -8 बरोबर 12 वजा गुणिले वजा अधिक 8 बरोबर 12 आणि 8 20. म्हणजे डीची किंमत मिळालेली आहे आपल्याला 20. आता पुढची किंमत काढायची आहे आपल्याला. आता इथं एम हे चल वापरले म्हणून आपल्याला DM लिहावं लागेल. जे चल वापरले आपण dx लिहितो x असेल तर. आता इथं एम दिलेला आहे म्हणून DM लिहा. मग DM
बरोबर 32. DM-साठी 32. आता 32 म्हणजे कॉलम नंबर 3 आणि 2. 3 आहे -4 16 आणि 2 हा दुसरा कॉलम आपल्याला लिहायचा आहे -2 3. बरोबर. तिरकस गुणाकार -4 गुणिले 3 -2 गुणिले 16 बरोबर 4 त्रिक 12 आणि भिन्न चिन्हांचा गुणाकार ऋण -16 दुणे 32 आणि भिन्न चिन्हांचा गुणाकार ऋण म्हणून -32 बरोबर -12 वजा गुणिले वजा अधिक 32. आता इथं सुद्धा चिन्ह भिन्न आहेत. भिन्न चिन्ह असतील तर वजाबाकी करा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. म्हणून 32मधनं 12 गेले, 2मधनं 2 गेले 0, 3मधनं 1 गेला 2, 20 उत्तर आले. आणि 32 ही संख्या मोठी आहे, त्याला धनचिन्ह आहे म्हणजे -20 म्हणजे DM बरोबर 20. आता आपल्याला पुढची किंमत काढायची आहे DN. DN-साठी 13 म्हणजे पहिला कॉलम आणि तिसरा. इथं पहिला आणि तिसरा. आता पहिला आहे 4 4 आणि तिसरा आहे -4 16. तर तिरकस गुणाकार 4 गुणिले 16 -4 गुणिले 4 16 चौक 64 हे वजा आहे तसंच आणि 4 चौक 16 भिन्न चिन्हांचा गुणाकार ऋण म्हणून इथं -16 बरोबर 64 वजा गुणिले वजा अधिक म्हणजे अधिक 16. 64 अधिक 16 6 4 10 ह्याचा 1 6 2 8 80 म्हणजे DN बरोबर आपल्याला किंमत मिळालेली आहे 80. आता आपण DM आणि DNच्या किमती काढल्या आहेत. आपल्याला M आणि Nची किंमत काढायची आहे. मग M बरोबर DM/D आणि N बरोबर DN/D. आता इथे किंमत ठेवूया. M बरोबर DMची किंमत आहे 20 आणि Dची किंमत आहे 20. 20/20 भाग्याला 20 1 20 म्हणजे M बरोबर 1. आता DNची किंमत काढायची आपल्याला. DN बरोबर 80 आणि D बरोबर 20. 80/20 0 गेला 2 1 2 2 चौक 8 म्हणजे N बरोबर 4. म्हणजे आपल्याला या ठिकाणी समीकरणाची उकल MN बरोबर Mची किंमत आहे 1 आणि Nची 4. विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण तुम्ही सोडवताना सगळ्या स्टेप्स व्यवस्थित लिहा, कारण तपासताना स्टेप्सला मार्क असतात आणि एखादी स्टेप्स तुम्ही लिहिली नाही, उत्तर पूर्ण तुमचं बरोबर असलं तर त्या स्टेप्सचे मार्क दिले जात नाहीत. म्हणून सगळ्या स्टेप्स तुम्ही व्यवस्थित लिहा. तिसरं गणित घेऊया.
3x वजा 2y बरोबर 5/2 आणि 1/3x अधिक 3y बरोबर वजा 4/3. ही दोन एकसामायिक समीकरणं आपल्याला दिलेली आहेत. आधी आपण आता ही एकाखाली एक लिहून घेऊया. 3x वजा 2y बरोबर 5/2 आणि 1/3x अधिक 3y बरोबर 4/3. आता इथं आपल्याला काही संख्या ह्या अपूर्णांकात दिलेल्या आहे, तरी काही हरकत नाही, आपण त्याप्रमाणेच ते सोडवायचं आहे. आता हे एकाखाली एक लिहून घेतल्यानंतर ह्यांना नंबर द्या. 1 2 3. डी साठी 12, म्हणजे कॉलम नंबर 1 आणि 2 आपल्याला याच्यावरनं लिहायचे आहेत, म्हणजे हा 1 आणि हा 2. डी बरोबर 3 1/3 वजा 2 आणि 3. तीन 1/3 वजा 2 3. आता याचा तिरकस गुणाकार करायचा आणि वजाबाकी करायची. मग 3 गुणिले 3 3 गुणिले 3 वजा 2 गुणिले 1/3 वजा 2 गुणिले 1/3. मग 3 त्रिक 9. या दोघांचा गुणाकार केला आपण आणि याचा गुणाकार करताना अंशाने अंशाला गुणायचे, म्हणून वजा वजा बे 2/3. आता हे जर आपण सोडवलं तर 9 वजा गुणिले वजा अधिक 2/3. म्हणजे इथं आपल्याला विषमछेद अपूर्णांकांच्या बेरजेचे नियम वापरायचे आहेत. म्हणजे इथं छेद काहीच नाही, म्हणजे आपण इथं छेद 1 घेतो. मग 9/1 अधिक 2/3. इथं छेद हे वेगवेगळे आहेत, विषमछेद अपूर्णांक आहेत. मग आता यांची बेरीज करताना आपल्याला अंशस्थानी तिरकस गुणाकार आणि छेदस्थानी दोन्ही छेदांचा गुणाकार करावा लागेल. मग 9 गुणिले 3 अधिक 2 गुणिले 1. हे तोंडीसुद्धा आपण सोडवू शकतो, परंतु तुमच्या लक्षात येण्यासाठी मी इथं ही स्टेप्स करून दाखवते. 9 गुणिले 3 9 त्रिक 27 अधिक बे 1 बे आणि छेदस्थानी 3 1 3. म्हणजे असं आपण तोंडी आपल्याला सोडवता येतं. 9 गुणिले 3 आपण लिहिलं आहे अधिक 2 गुणिले 1. अंशस्थानी दोन्ही इथं तिरकस गुणाकार केला आहे आणि छेदस्थानी आपल्याला दोन्ही छेदांचा गुणाकार करायचा, म्हणजे 1 गुणिले 3 बरोबर 9 त्रिक 27 अधिक बे 1 बे 2 आणि 3 1 3. 27 आणि 2 29/3. डी बरोबर 29/3. आता डी एक्सची किंमत मिळाल्यानंतर त्याला व्यवस्थित लिहून चौकोन करा, म्हणजे आपल्याला ज्यावेळेस एक्सची किंमत काढायची असते त्यावेळेस आपल्याला पटकन लक्षात येतं. आता पुढची आपल्याला किंमत काढायची आहे dx. dxसाठी नंबर लक्षात ठेवा 32. 32 म्हणजे कॉलम नंबर 3 आणि 2. आधी हा 3 लिहायचा आणि मग 2 लिहायचा. मग 3 आहे 5/2 आणि वजा 4/3 आणि 2 आहे वजा 2 3. आता यांचा इथं आपल्याला तिरकस गुणाकार करून वजाबाकी करायची. मग 5/2 गुणिले 3 येणार. 5/2 गुणिले 3 यांचा तिरकस गुणाकार आणि यांचा तिरकस गुणाकार वजा वजा 2 गुणिले वजा 4/3. 5/2 गुणिले 3 वजा 2 गुणिले वजा 4/3. आता इथं अंशाने अंशाला गुणायचे. 5 त्रिक 15/2 वजा बेचोक 8 आणि 3 1 3. बेचोक 8 8/3. आता समान चिन्हांचा गुणाकार धन येतो, म्हणून तर आपण हे धनसंख्या आली. हे वजा चिन्ह आहे तसंच. आता इथंसुद्धा छेद समान नाही आहेत.
मग इथे आपल्याला तिरकस गुणाकार करावा लागेल. इथे आपण आता डायरेक्ट गुणाकार करूया. वरती तुमच्या लक्षात आलं आहे कसा गुणाकार करायचा आहे. मग 15 गुणिले 3 15 त्रिक 45 वजा 8 दुणे 16 आणि खाली 2 त्रिक 6 छेदस्थानी दोन्ही छेदांचा गुणाकार बरोबर 45 मधनं 16 गेले, 15तनं 6 गेले 9, हातचा 1, 1 आणि 1 2, 4तनं 2 गेले 2, 29/6 म्हणजे आपल्याला dxची किंमत मिळालेली आहे 29/6. आता dy ची किंमत काढूया. dy बरोबर 13. dx dy 12 32 13 हे नंबर लक्षात ठेवा. 13 म्हणजे पहिला आणि तिसरा कॉलम, पहिला आणि तिसरा. पहिला कॉलम आहे 3 1/3 आणि तिसरा कॉलम आहे वजा 5/2 आणि वजा 4/3. आता तिरकस गुणाकार 3 गुणिले वजा 4/3. 3 गुणिले ऋणसंख्या आहे म्हणून ती कंसात टाकूया वजा 4/3 वजा 5/2 गुणिले 1/3 वजा 5/2 गुणिले 1/3. आधी गुणाकाराच्या रूपात लिहून घेतलं म्हणजे आपल्याला सोयीचं होतं म्हणून आपण 3 गुणिले 4/3 आणि वजा 5/2 गुणिले 1/3 यांचं गुणाकाराच्या रूपात आपण लिहून घेतलेलं आहे. आता इथं अंशाने अंशाला गुणायचं आहे 4 त्रिक 12 किंवा इथं हा 3 घालवला तरी चालतं आहे किंवा इथं 4 त्रिक 12 तुम्ही केलं तरी चालेल. मग आपण इथं समजा हे 3 घालून टाकूया वजा 4 वजा अंशाने अंशाला गुणलं 5 5 3 दुणे 6 आणि भिन्न चिन्हांचा गुणाकार ऋण येतो बरोबर वजा 4 वजा गुणिले वजा अधिक 5/6. आता इथं सुद्धा छेद समान नाही आहेत, इथं छेद आपण 1 घेतला तर तिरकस गुणाकार आपल्याला करावा लागणार आहे कारण इथं छेद 1 आहे, इथं छेद 6 आहे. म्हणजे हे आपल्याला विषमछेद अपूर्णांकांच्या नियमानुसार आधी यांची बेरीज वजाबाकी करावी लागेल. मग 6 चौक 24 वजा 24 कारण भिन्न चिन्हांचा गुणाकार ऋण येतो अधिक 5 5 dxची किंमत आपण काढली 29/6. आता आपण dy ची किंमत काढूया. dy साठी नंबर लक्षात ठेवा 13 म्हणजे कॉलम नंबर 1 आणि 3. 1 आहे 3 आणि 1/3 आणि 3 आहे 5/2 आणि वजा 4/3. तीन 1/3 आणि 5/2 वजा 4/3. आता यांचा आपल्याला करायचा आहे तिरकस गुणाकार. 3 गुणिले वजा 4/3 वजा 5/2 गुणिले 1/3 5/2 गुणिले 1/3. तर आपण हे 3 घालवला भाग दिला इथं शिल्लक राहिला वजा 4 वजा आता इथं अपूर्णांकांचा गुणाकार आहे. अपूर्णांकांचा गुणाकार करताना अंशाने अंशाला गुणा छेदाने छेदाला गुणा. मग अंशाने अंशाला गुणला आपण 5 5 आणि छेदाने छेदाला गुणलं तर 2 त्रिक 6 म्हणजे इथं वजा 4/1 आहे. इथं छेद काहीच नाही म्हणजे आपण 1 घेतो वजा 5/6 म्हणजे पुन्हा इथं विषमछेद अपूर्णांक झाले. विषमछेद अपूर्णांकांची बेरीज वजाबाकीचे जे नियम आहेत ते आपल्याला या ठिकाणी वापरावे लागतील. म्हणजे अंशस्थानी तिरकस गुणाकार बरोबर वजा 4 × 24
आणि भिन्न चिन्हांचा गुणाकार ऋण येतो. वजा 5 एक 5, छेदस्थानी 6 एक 6, दोन्ही छेदांचा गुणाकार. आता इथं समान चिन्ह आहेत म्हणजे या संख्यांची बेरीज होणार. 24 आणि 5 29 छेद 6 आणि चिन्ह त्या संख्यांना आहे तेच, म्हणजे dy ची किंमत आपल्याला मिळालेली आहे वजा 29 छेद 6. आता आपल्याला x आणि y ची किंमत काढायची. x बरोबर dx छेद d बरोबर dx ची किंमत आहे 29 छेद 6 आणि dy ची किंमत आहे 29 छेद 3. 29 छेद 6 छेदस्थानी 29 छेद 3 ही d ची किंमत आपण ठेवली इथं. बरोबर आता हा पहिला अपूर्णांक 29 छेद 6 भागिले हा दुसरा अपूर्णांक 29 छेद 3 आहे. म्हणजे इथं लिहिताना 29 छेद 6 भागिले 29 छेद 3. आता अपूर्णांकांचा भागाकार करताना पहिला अपूर्णांक आहे तसाच लिहा 29 छेद 6, भागिलेऐवजी गुणिले चिन्ह आणि दुसरा अपूर्णांक व्यस्त करायचा आहे म्हणजे 3 छेद 29. ते 29 भाग दिला आपण 3 एक 3, 3 दुणे 6 म्हणजे 1 एक 1 आणि 2 एक 2 म्हणजे xची किंमत आपल्याला मिळालेली आहे 1 छेद 2. आता आपल्याला पुढची किंमत काढायची आहे y ची. तर y बरोबर dy छेद d. y बरोबर dy छेद d. आता dy ची किंमत काढली आपण वजा 29 छेद 6 वजा 29 छेद 6 आणि d ची किंमत आहे 29 छेद 3. छेदस्थानी 29 छेद 3. आता इथं वरती आपण बघितलं की कसा गुणाकार होतो म्हणून आपण इथे हे डायरेक्ट करूया. वजा 29 छेद 6 गुणिले दुसरा अपूर्णांक व्यस्त म्हणजे 29 छेद 3चा व्यस्त 3 छेद 29. इथे 29 एक 29 भाग दिला आपण 3 एक 3, 3 दुणे 6 म्हणजे 1 एक 1, 2 एक 2 आणि भिन्न चिन्हांचा गुणाकार ऋण म्हणजे वजा 1 छेद 2 म्हणजे y ची किंमत आपल्याला मिळालेली आहे वजा 1 छेद 2. x ची किंमत 1 छेद 2, y ची किंमत वजा 1 छेद 2 आणि समीकरणाची उकल x y बरोबर x ची किंमत 1 छेद 2 आणि y ची वजा 1 छेद 2. 7x अधिक 3y बरोबर 15 आणि 12y वजा 5x बरोबर 39. आता इथं पहिल्यांदा x आणि नंतर y असं चल आपल्याला दिलेलं आहे परंतु इथं आधी y आहे नंतर x आहे तर ते आपल्याला क्रमाने लिहून घ्यावे लागतील. आता आधी आपण एकाखाली एक लिहून घेऊया. 7x अधिक 3y बरोबर 15. आता याच क्रमाने हे समीकरण आपल्याला लिहायचं आहे म्हणजे वजा 5x आपण आधी लिहू आणि 12y नंतर लिहूया म्हणजे हा वजा 5x अधिक 12y बरोबर 39. आपण इथं डाव्या बाजूलाच फक्त मागे पुढे लिहिलेलं आहे त्याच्यामुळे इथं हे चिन्ह बदलणार नाहीत. वजा 5x अधिक 12y बरोबर 39. आता यांना आपण नंबर दिले 1 2 3. पहिल्यांदा आपल्याला काढायचं आहे d साठी संख्या लक्षात ठेवायची आहे 12. मग d बरोबर 12 म्हणजे हा पहिला कॉलम 7 वजा 5 आणि 3 आणि 12. तिरकस गुणाकार करा 7 गुणिले 12
वजा 3 गुणिले वजा 5 बरोबर 12 84 वजा 5 त्रिक 15 आणि भिन्न चिन्हांचा गुणाकार ऋण म्हणजे हा ऋण 15 येणार आहे. 84 आता हा ऋण गुणिले ऋण अधिक होणार म्हणजे अधिक 15. 84 अधिक 15 5 आणि 4 9 8 आणि 1 9 99 म्हणजे डीची किंमत आपल्याला मिळालेली आहे 99. आता dx साठी संख्या लक्षात ठेवा 32 म्हणजे कॉलम नंबर 3 आणि 2. प्रथम 3 लिहायचा आहे म्हणजे इथला तिसरा लिहायचा आणि नंतर मग दुसरा लिहायचा म्हणजे 15 आणि 39 आणि दुसरा आहे 3 आणि 12 तिरकस गुणाकार 15 गुणिले 12 वजा 3 गुणिले 39 आता हा गुणाकार करूया 15 गुणिले 12 12 पंचे 60 च्या 6 आले 12 1 12 आणि 6 18 180 वजा 3 गुणिले 39 3 त्रिक 3 नवे 27 ह्याचा 2 3 त्रिक 9 2 11 117. आता ही वजाबाकी आपण केली तर 180 वजा 117 10तनं 7 गेले 3 ह्याचा 1 आला 8तनं 2 गेले 6 ह्याचा 1 1तनं 1 गेला 0 म्हणजे dx बरोबर आपल्याला किंमत मिळालेली आहे 63. आता पुढची किंमत आपल्याला काढायची आहे dy साठी 13 12 32 13. आता इथं 13 म्हणजे कॉलम नंबर 1 आणि 3 1 7 आणि वजा 5 आणि 3 आहे 15 आणि 39 कारण हा तुमचा dx लिहिताना हा जो क्रम आहे डिटर्मिनंटचा त्या संख्या लिहिताना तो क्रम तुमचा व्यवस्थित असला पाहिजे बरोबर असला पाहिजे नाहीतर उत्तर आपलं चुकतं म्हणून ते लक्षात ठेवा. 13 1 म्हणजे 7 वजा 5 आणि 3 म्हणजे 15 39 बरोबर 7 गुणिले 39 वजा 15 गुणिले वजा 5. आता 7 गुणिले 39 7 9 63 ह्याच्या आले 6 7 त्रिक 21 आणि 6 27 273 वजा गुणिले वजा इथे डायरेक्ट केलं तरी चालतं आहे वजा गुणिले वजा अधिक 15 5 75 ही बेरीज 5 आणि 3 8 7 आणि 7 14 ह्याचा 1 2 आणि 1 3 म्हणजे dy किंमत आपल्याला मिळालेली आहे 348. आता आपल्याला x आणि y ची किंमत काढायची आहे. x बरोबर dx छेद d. dx ची किंमत आहे 63 आणि d ची आहे 99. 63 छेद 99. आता इथं भाग दिला आपण 9 7 63 आणि 9 1 9 9 1 9
म्हणजे एक्स बरोबर 7/11 ही किंमत आपल्याला मिळालेली आहे. आता पुढची किंमत काढूया वाय बरोबर dy/d. आता dyची किंमत आहे 348 आणि डीची किंमत आहे 99. आता 348 आणि 99ला इथं 3ने भाग जातोय. 8 आणि 4 12 आणि 3 15. म्हणजे इथं आपण 3ची कसोटी वापरली. 3ची कसोटी तुम्हाला माहिती आहे आता की त्या संख्येतील अंकांची बेरीज करायची आणि त्या बेरजेला जर 3ने भाग गेला तर त्या संख्येला सुद्धा 3ने भाग जातो. म्हणजे 8 आणि 4 12 12 आणि 3 15. म्हणजे 15ला 3ने भाग जातो. म्हणजे या संख्येला सुद्धा 3ने भाग जाणार आहे. मग आता आपण 3ने भाग देऊया. 3 त्रिक 9 3 त्रिक 9. आता इथं 3 1 3. 4ला भाग देतो आहे आपण आता. 3 1 3. 4मधनं 3 गेले 1 उरला. 8 घेतले 18 झाले. म्हणजे 3 सक 18. 348 भागिले 33. हा भागाकार आपण 3 त्रिक 9 3 त्रिक 9 3ने भाग देतोय. सॉरी इथं 99 आहे. आणि 3 1 3. पुन्हा 3 1 3. 1 उरला. 8 घेतले 16 झाले. 3 सक 18. म्हणजे y बरोबर आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 116/33. समीकरणाची उकल. xy बरोबर x आहे 7/11 आणि y आहे 116/33. पुढचं 5वं उदाहरण घेऊया. x अधिक y वजा 8/2 बरोबर x अधिक 2y वजा 14/3 बरोबर 3x वजा y/4. आता या ठिकाणी आपल्याला गुणोत्तरं दिलेली आहेत आणि यापासून आपल्याला 2 समीकरणं मिळवायची आहेत. तर ही तीनही गुणोत्तरं समान आहेत. मग यातले 2 गुणोत्तरं घेऊन आपण 2 समीकरणं मिळवूया. दिलेल्या समीकरणांवरून दोन समीकरणे मिळवू. x अधिक y वजा 8/2 बरोबर हे पहिलं आणि दुसरं घेऊया. x अधिक 2y वजा 14/3 हे समीकरण 1. आता पहिलं गुणोत्तर आणि तिसरं गुणोत्तर घेऊया. x अधिक y वजा 8/2 बरोबर 3x वजा y/4 हे समीकरण 2. आता ही दोन्ही समीकरणं आपल्याला ax अधिक by बरोबर c या स्वरूपामध्ये आणावी लागतील. ax अधिक by बरोबर c या स्वरूपात असतील तर आपण क्रेमर्स रूलने ते उदाहरण आपण सोडवू शकतो. म्हणून आपल्याला ax अधिक by बरोबर c या स्वरूपामध्ये ही दोन्ही समीकरणं आणायची आहेत. म्हणजे आपल्याला या समीकरणांना सोपं रूप द्यायचं आहे. मग समीकरण 1ला सोपे रूप देऊ. आता समीकरण 1 आहे x अधिक y वजा 8/2 बरोबर x अधिक 2y वजा 14/3. आता इथं आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहे. म्हणजे 3ने x अधिक y वजा 8ला गुणायचं आहे. मग 3 गुणिले x अधिक y वजा 8 बरोबर 2ने x अधिक 2y वजा 14ला गुणायचं. 2 कंसात x अधिक
2y वजा 14. इथं आपण तिरकस गुणाकार केलेला आहे आणि 3 गुणिले ही पुढची संख्या कंसात टाका. म्हणजे या 3ने आपल्याला या सगळ्या पदांना गुणायचं आहे. या सगळ्या पदांना 2ने गुणायचं आहे म्हणून आपण हे कंसात टाकलं आहे. आता 3ने आपण कंसाला गुणूया. 3ने xला गुणलं 3x अधिक 3ने yला गुणलं 3y वजा 3ने 8ला गुणलं 8 त्रिक 24 बरोबर 2ने xला गुणलं आपण 2x अधिक 2ने ह्या 2ला गुणलं 2 दुणे 4y वजा 2ने 14ला गुणलं 14 दुणे 28. आता आपल्याला ax अधिक by बरोबर c या स्वरूपामध्ये समीकरण पाहिजे. म्हणून आपण x आणि yची सगळी पदं डाव्या बाजूला घेऊ आणि संख्या उजव्या बाजूला घेऊया. 3x अधिक 3y हे 3x अधिक 3y आपण लिहिले. आता इथले 2x अधिक 4y आपल्याला डाव्या बाजूला घ्यायचं आहे. हा इथं धन आहे तो ऋण होणार. वजा 2x वजा 4y बरोबर. आता हा वजा 28 आहे तसाच उजव्या बाजूला राहील आणि डाव्या बाजूला वजा 24 आहे तो आपल्याला उजव्या बाजूला आणायचा आहे म्हणून अधिक 24. मग 3x x आपण शोधूया. आता इथं 3x आणि हा 2x आहे. 3x वजा 2x 3x मधला 2x गेले x उरला. 3y वजा 4y आता इथे भिन्न चिन्ह आहेत म्हणजे वजाबाकी होणार. 4मधनं 3 गेले कारण आपण सहगुणकांची इथं वजाबाकी करतो हे लक्षात ठेवा. मग 4y मधनं 3y गेले म्हणजे 4मधनं 3 गेले 1 म्हणून 4y मधनं 3y गेले 1y. आता 1 नाही लिहिला तरी चालतो y आणि मोठी संख्या 4 आहे त्याला वजा चिन्ह आहे म्हणजे x वजा y बरोबर. आता इथं पुन्हा भिन्न चिन्ह आहेत म्हणजे यांची वजाबाकी करायची आहे. मग 28मधनं 24 गेले 4 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे वजा 4. x वजा y बरोबर वजा 4 हे झालं समीकरण 3. तसंच आता आपल्याला समीकरण 2 जे आहे त्याला सोपं रूप द्यायचं आहे. समीकरण 2ला सोपे रूप देऊ. समीकरण 2 आहे x अधिक y वजा 8/2 बरोबर 3x वजा y/4. आता ते आधी प्रथम लिहून घेऊया आपण. x अधिक y वजा 8/2 बरोबर 3x वजा y/4. इथं पुन्हा आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहे. 4 गुणिले x अधिक y वजा 8 ही संख्या कंसात टाका कारण हा 4 सगळ्या पदांना गुणिले आहे बरोबर 2 कंसात 3x वजा y. आता 4ने आपण कंसाला गुणूया. 4ने कंसाला गुणलं 4 गुणिले x 4x अधिक 4 गुणिले y हे अधिक चिन्ह आहे तसंच 4 गुणिले y 4y हे वजा चिन्ह आहे तसंच 4 8 32. 2 गुणिले 3x 6x वजा 2 गुणिले y 2y. आता x आणि yची पदं आपण डाव्या बाजूला घेऊया संख्या उजव्या बाजूला. 4x अधिक 4y हे आहे तसंच इकडचे दोन्ही पदं आपण इकडे घेऊया. धन 6x आहे तो ऋण होणार वजा 6x हा वजा आहे हा अधिक होणार अधिक 2y बरोबर इकडं स्थिर संख्या नाही आहे म्हणजे ह्या सगळ्या संख्या आपण इकडे घेतल्या आहेत. डाव्या बाजूला 32 आहे वजा 32 इकडे त्यांना अधिक 32 होणार धन 32 होणार बरोबर 32. मग आता x गुणकांची आपण आधी वजाबाकी करूया. एक्सची पदं आधी आपण बघायची आहेत. 4x वजा 6x म्हणजे 4मधनं 6 गेले मग 4मधनं 6 जात नाही म्हणून 6मधनं 4 गेले 2x म्हणजे 4x वजा 6x 2x आणि मोठी संख्या 6 आहे किंवा 6x आहे म्हणून हे ऋणचिन्ह त्याला ऋणचिन्ह आहे म्हणून याला ऋणचिन्ह येणार.
आता अधिक 4y आणि अधिक 2y, इथं समान चिन्ह आहेत. समान चिन्ह असतील तर बेरीज करा. 4y आणि 2y 6y बरोबर -32. आता या समीकरणातल्या सगळ्या पदांना 2ने भाग जातो आहे. म्हणजे आपण जर 2ने भाग दिला तर या संख्या कमी होतील. म्हणून समीकरणास 2ने भागून आता 2x ला आपण -2x ला 2ने भागलं, इथं -x शिल्लक राहणार आहे. अधिक 2ने 3ला भागलं आपण, 2×3 = 6, 3y बरोबर 16ला 2ने भागलं, 16 दुणे 32 -16. म्हणजे आपल्याला पुढचं समीकरण मिळालेलं आहे -x अधिक 3y बरोबर 16. हे समीकरण 4. आता समीकरण 3 आणि 4 तुम्ही एकाखाली एक लिहून घेतले किंवा इथंच तुम्ही नंबर देऊन केलं. आपण dx आणि dy काढण्यासाठी आपण 12, 32, 13 ह्या संख्या आपण लक्षात ठेवलेल्या आहेत. त्यानुसार आपण जर करायचं म्हटलं तर इथंच तुम्ही नंबर दिले तरीसुद्धा चालतील किंवा जर तुम्ही एकाखाली एक लिहिलं तरी चालेल. आता बरीचशी उदाहरणं आपण त्याप्रमाणे सोडवलेली आहेत. मग आपल्याला आता क्रॅमर्स रूलने सोडवायचं, म्हणजे dx आणि dy काढायचं आहे. त्याची किंमत आपल्याला काढायची आहे. आता d साठी 12 म्हणजे xचे सहगुणक आणि yचे सहगुणक. पहिला कॉलम दुसरा कॉलम. आता इथं xचा सहगुणक 1 आहे, इथं -1 आहे. 1 - 1 आणि yचा 1 आणि 3 -1 आणि 3. बघा इथं xचा सहगुणक 1, इथला xचा सहगुणक -1, 1 - 1, इथला -1 आणि हा 3 -1 3. आता तिरकस गुणाकार करा आणि वजाबाकी करा. 1 × 3 वजा 1 × -1 बरोबर 3 × 1 = 3 वजा. आता हे वजा गुणिले वजा धन होणार. मग 1 × 1 1 म्हणजे इथं धन 1 येणार. मग 3 - 1 3मधनं 1 गेले 2 म्हणजे डीची किंमत आपल्याला मिळालेली आहे 2. पुढची किंमत काढूया dx. आता इथं आपण डीची किंमत काढलेली आहे 2. dx साठी 32 म्हणजे तिसरा कॉलम आणि दुसरा कॉलम. म्हणजे इथं हा पहिला दुसरा तिसरा, इथं हा पहिला दुसरा तिसरा. आता इथं तिसरा कॉलम आहे -4 आणि इथं आहे 16. विद्यार्थी मित्रांनो, इथं 32 धन आहे, इथं चुकून ऋण लिहिला गेला होता आणि आपण 2ने भाग दिल्यानंतर इथं 16 हा सुद्धा धन आलेला आहे. म्हणजे इथं ऋण होतं ते ऋण नाही आहे. तर -x अधिक 3y बरोबर 16 हे आपलं चौथं समीकरण आहे. मग आता -4 आणि 16 आणि -1 आणि 3 असं dxचा डिटर्मिनंट तयार होणार आहे. -4 16 आणि -1 3 बरोबर तिरकस गुणाकार -4 × 3 वजा -1 × 16 -4 × 3 -1 × 16 4 त्रिक 12 आणि भिन्न चिन्हांचा गुणाकार ऋण -16 1 16 भिन्न चिन्हांचा गुणाकार ऋण बरोबर -12 वजा गुणिले वजा अधिक 16. आता इथं भिन्न चिन्ह आहेत म्हणजे यांची वजाबाकी होणार. 16मधनं 12 गेले 4 मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला, म्हणजे 16तनं 12 गेले 16 मोठी संख्या आहे, तिला धनचिन्ह आहे म्हणजे उत्तर आलेलं आहे -4. म्हणजे dxची किंमत मिळालेली आहे आपल्याला 4, म्हणून dx बरोबर 4. आता पुढची किंमत काढायची आहे आपल्याला dy.
आता डी वायसाठी आहे 13, डी वायसाठी 13, डी एक्स डी वाय 12, 32, 13 लक्षात ठेवा. आता 13 म्हणजे एक्सचा सहगुणक आणि शेवटचं पद स्थिर पद म्हणून 1 इथे एक्सचा सहगुणक 1 आहे, 1 इथं वजा 1 आणि वजा 4 16. आता आपण डी वाय लिहून घेऊया. 1 वजा 1 वजा 4 16. 1 गुणिले 16 वजा 4 गुणिले वजा 1. 16 1 16 वजा 4 1 4. समान चिन्हांचा गुणाकार धन म्हणून धन 4 आणि हे वजा चिन्ह आहे तसंच. 16 वजा 4 बरोबर 12 म्हणजे डी वायची किंमत मिळालेली आहे 12. इथं डीची किंमत मिळालेली आहे 2, डी एक्सची किंमत आहे 4 आणि डी वायची किंमत आहे 12. आता आपल्याला एक्स आणि वायच्या किमती काढायच्या आहेत. एक्स बरोबर डी एक्स छेद डी आणि वाय बरोबर डी वाय छेद डी. आता इथे किमती ठेवूया आपण. डी एक्सची किंमत आपण काढलेली आहे 4. डी एक्सची किंमत आहे 4 आणि डीची किंमत आहे 2. इथं आपण भाग दिला. बे एक बे, बे दुणे 4. एक्स बरोबर 2. वाय बरोबर डी वाय छेद डी. डी वायची किंमत आहे 12 आणि डीची किंमत आहे 2. बे एक बे, बेसक 12. मग वाय बरोबर 6. समीकरणाची उकल. बरोबर एक्स वाय 2 6. विद्यार्थी मित्रांनो, अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे पुढच्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.